हेलो रे रे रे
परखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा पांडुरंगा करू प्रथमान करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची
चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कृपेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजे या प्रति सालाबाद चालत असणारा हा वर्धापनाचा दिन आणि त्या या सप्ताहातली पहिल्या दिवसाची सेवा आमच्या काकांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. सेवा करावी, तुम्हाला काही उपदेश करावा, काही ज्ञानाचं दान करावं असा कुठलाही अधिकार माझा नाही. परंतु गुरुवरे महाराजांच्या सावकारबुवांच्या चरणाशी बसून जे काही 4 अक्षर शिकलो त्याचा अनुवाद करण्याचा मात्र प्रामाणिक प्रयत्न करणार. सर्वप्रथम कीर्तनाची मर्यादा सांगत असताना शांती ब्रह्मश्री नाथ महाराज म्हणतात, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. अशी संतांच्या घरची असणारी कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनाच्या मर्यादेमध्ये 3 गोष्टी महत्त्वानं गुरुवरे महाराज सांगायचे. पहिली गोष्ट आहे की नय असावा, विनय असावा आणि अभिनय असावा. नय म्हणजे सिद्धांत. कीर्तनामध्ये सिद्धांत महत्वाचे. ख्याख्या खिकी खुकू हे तर आपण व्यवहारामध्ये मनोरंजनामध्ये करतोय. कीर्तनाचा उद्देश हे असणारा मी मुक्त कधी होईन, काही हे बिरडे फेटेल, मै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, अशी असणारी तळमळ साधकाच्या मनामध्ये धारण होऊन त्या भगवंताच्या दृढपरोक्ष ज्ञानासाठी, भगवंताच्या भेटीसाठी, त्याच्या साक्षात्कारासाठी जीवाची असणारी तळमळ ही किंचित का होईना वाढावी, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. कीर्तन कसं असावं, कीर्तनामध्ये चाली कशा म्हणाव्या, कीर्तनकाराने वक्तव्य कसं म्हणावं याचे आदर्श म्हणजे ही सर्व असणारी फड परंपरा. आपण जे आचरण करतो हे फड परंपरेला अनुसरून आहे का, आपण बोलतो तसे आपले गुरु आचरण करायचे का, ही पाहायची पहिली गोष्ट आहे. कुणावर टीका करायची नाही, परंतु हा वेश वारकरी नाही. पहिली गोष्ट, कोट घालून उभं राहिलं वारकऱ्यांना मान्य आहे. कुणी तुम्ही पहा, संतांचे वस्त्र पहा तुम्ही. संप्रदाय म्हणजे ज्ञान हे तर गुपित आहे, गवरगुप्त आहे, गुह्यतम आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये बोध काय हे सांगता येत नाही. परंतु ती असणारी दीक्षा सद्गुरू जेव्हा देतात, ती वस्त्र कसे असावेत, ग्रंथ कोणते असावेत, मंत्र कोणता असावा, विचार हृदयामध्ये धारण काय करायचा, जप कोणत्या मंत्राचा करायचा, ही सर्व असणारी दीक्षा आपल्याला देतात. ज्या अर्थी या गोष्टीची उणीव आहे त्या अर्थी आपण कुठेतरी मुख्य प्रवाहापासून लांब चाललोय आणि याला दूषित आपल्या हातून करण्याचं पाप लागते हे लक्षात ठेवा. वस्त्र हे धोतर असावं, शुभ्र कपडे असावे, मोतीचंदनाचा टिळा असावा, हे असणारा वारकऱ्यांचा वेश आहे. त्यामुळं हे मुलं लहान आहेत, त्यांना काही कळत नाही, परंतु यांना कुणी सांभाळणार आहे त्यांच्यावरती जबाबदारी आहे की पोशाख हा वारकरी असला पाहिजे. कधीतरी एखाद्या अपवादानं कधी कार्यक्रमाप्रसंगी काही महात्मे मोठे मोठे घालताना दिसतात, पण ते चुकीच आहे. महात्मा मोठा असला तर काय झालं, आचरण चूक आहे. कीर्तनामध्ये असणारी सांगत होतो नय म्हणजे सिद्धांत महत्वाचे आहे. कीर्तनकार दिसतो कसा, कीर्तनकार गातो कसा, कीर्तनकाराने पेहराव कसा केला, चाली कशा म्हणल्या, हे हा सर्व असणारा याला महत्व नाही. असं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवूर परस आवडीने स्वतः सांगतात याला महत्व आहे. परंतु कीर्तनामध्ये सिद्धांत तुकोबारायांचं माऊलींचं म्हणणं काय हे प्रतिपादन करणं महत्वाचं आहे. आमच्याकडे हा भाग असणारा सर्व संत मांदियाळ्यांनी भरलेला भाग आहे. विद्यमान असणारे आपले किसन महाराज बरवडेकर माऊली असतील, हरिभक्तीपरायण उद्धव महाराज सोनखेडकर असतील,
मामासाहेब मार्तळकर होऊन गेले, गणपतराव महाराज गरुडकर, उदाहरण बालाजी महाराज उदाहरण, हे सगळे महात्म्यांनी आता विद्यमान असणारे आपले पावडेवाडीकर महाराज, या सर्व महात्म्यांनी या भागामध्ये संप्रदायाचे, तत्व संप्रदायाचे विचार हे रुजवले. ज्याला शुद्ध मराठी सांगायचं त्याला पर्क्युलेशन म्हणतात. ठिबक सिंचन, जसं पाणी एक एक थेंब, पाणी किती जमीन भिजली महत्वाचं नाही, मध्ये पाणी किती मुरलं याला महत्व नाही, तर जमीन वाहून जाते पाणी. या महात्म्यांनी घडवलेला हा संप्रदाय, या भागामध्ये रुजवलेला संप्रदाय, त्यांना अभिप्रेत असणारं आपलं आचरण असावं. पुढचे 7 दिवस, आता पहिल्या दिवशी का सांगायलो, सप्ताहाचा पहिला दिवस, त्यामुळे या गोष्टी आता सुधारल्या पाहिजे. चालीचा चाल किती वेळ असते, 12 मिनिटं, 13 मिनिटं, 2, 5 मिनिटं ठीक आहे बाबा. या मृदंगाचे बोल असणारे साक्षात शिवशंभूने दिलेले बोल आहेत. हे असं धाडधाड धुडून वाजवण्याने ही विद्या होणार नाही. ढोलकीचे बोल जर या मृदंगावर वाजवले तर तुम्ही किती वाजवा, एका वेळेनंतर तुमची असणारी तेज असणारं वाजवणारं कमीच होणार आहे. जे अभंगात सांगितले, आमच्या गुरूंनी पाठामध्ये जे काही अभंगावर विवरण सांगितले त्याच्या बाहेर काही सांगणार. दुसरी गोष्ट, खंदारकर महाराज, प्रबोधिनी शंकर महाराज खंदारकर, त्यांची एक क्लिप व्हिडिओ, आता ते त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा किंवा त्यांच्या पुढे बसून ऐकण्याचा योग आला, परंतु यूट्यूबवर ते त्यांचे कीर्तन ऐकलं. ते म्हणाले, या अभंगामध्ये तुकोबारायांना काय म्हणायचं असेल, मला असं वाटते, असं म्हणून सांगणं हे चुकीचं आहे. खंदारकर महाराज म्हणायचे, तुला काय वाटते तुझ्या बायकोला जाऊन सांग, आम्हाला नको सांग. तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी काय सांगितलं ते सांगितलं. विषयांतर केलं त्याबद्दल क्षमा मागतो, परंतु बोलणं गरजेचं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. प्रस्तुत या अभंगामध्ये हा अभंग पाठ नाही असा कोणीही वारकरी नाही, कारण की हा सर्व परिचित असणारा रूपाचा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की पहिल्या दिवशी नमनाचा, रूपाचा, ध्यानाचा अभंग असला पाहिजे, शेवटच्या दिवशी मागणी पर असला पाहिजे, काल्याच्या दिवशी बाळ क्रीडेतला, गवळणी परब असा अभंग, भगवंताची लीला चरित्र सांगणारा असा अभंग असला पाहिजे. असे काही अलिखित दंडक या वारकरी संप्रदायाचे आहेत.
आणि त्या अनुषंगाने कसं असतं, बऱ्याचदा आपल्याला अभंग माहीत असतो, परंतु अतिपरिचयात अवज्ञा भवती असं शास्त्र, असं सुभाषितकार सांगतात. त्याच्यामुळं अभंग माहिती असतो, परंतु त्याचा अर्थ काय आहे हे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. आणि हा अभंग सर्वपरिचित आहे. कुठेही माळा रानावर जरी गेलं तरी रूप पाहता लोचनी अभंग हा प्रत्येकाला माहिती आहे. आणि असा विचार करून हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये 4 चरणामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय हा आपल्याला येत असलेला अनुभव उपदेशाच्या दृष्टीनं साधकाच्या बुद्धीला बोलतात. या अभंगामध्ये असणारा एक प्रकारचा संवाद आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. या साधकाच्या बुद्धीला असणार साधकाची साधना रूपी जी काही आहे त्या संपूर्ण साधनेला उपदेश संबोधून माऊलींनी साजनी शब्द घातलाय. आणि हे रूप पाहिल्यानंतर राजस सुकुमार वदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे वाळ कंठी वैजयंती किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून असं जसं तुकोबाराय म्हणतात. या भगवंताच्या सगुण साकार रूपाचं वर्णन करत असताना माऊली सांगतात की मी जो आत्मत्वाने पाहिलेला जे माझा आत्मस्वरूप आहे ना तेच हे असणार उभे विटेवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि हे रूप दिसण्यासाठी असणारी पुण्याई मात्र बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि आता ते असणार चैतन्य हेच असणार सावळ सुकुमार विटेवर उभा आहे हे तिकडून इकडे सांगितलं. आणि हेच असणार चैतन्य बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, हे सर्व सुखाचं असणार जे ते आहे तेच हे आहे. आणि हाच असणारा बाप रखुमा देवीवर म्हणजे ते असणारं चैतन्य आहे. असा ओतप्रोत भाव या 4 चरणामध्ये हा अभंग माऊलीच्या गाथेतही पहिल्या नंबरचा आहे. श्री गुरु चिदंबरेश्वर महाराज साखरे यांच्याकडे आम्ही माऊलीच्या गाथाचं काही चिंतन करतो. त्याच्यामध्ये 20-22 अभंगाचा विचार 1 वर्षापासून चालतो. असं विस्तृत पोटभर चिंतन. त्याच्यात तुम्हाला जे काही सांगताल ते असणारे समुद्र आहेत, माझ्याकडे असणारं सुईचं टोक आहे, त्यात थेंब भर बसला किती काय तुम्हाला सांगणार. पण यथावती यथावकाश अभंगाचं निश्चित चिंतन करू. विठोबा माऊली ज्ञानोबाराय हे या वारकरी संप्रदायाचे असणारे पाया आहेत. म्हणजे वारकरी संप्रदाय माऊलींनी सुरू केला असा अर्थ निश्चित नाही बरं का. वारकरी संप्रदायाला माऊली ज्ञानोबारायांनी वेदांत शास्त्राची बैसता दिली. माऊली ज्ञानोबारायांच्या पंजोबांनी देखील पंढरपूरची वारी केली आहे. तुकोबारायांचे म्हणजे मूळ पुरुष असणारे त्यांनी देखील केली आहे. नाथ महाराजांची मूळ पुरुष भानुदास महाराज त्यांनी देखील या पंढरीची वारी केलेली आहे. आणि जर त्यात पहिले वारकरी कोण या पंढरपूरचे जर पाहायचं असेल तर इसवीसन पूर्व 1200 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रयी समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे पांडुरंगाचं वर्णन करणारं पांडुरंगाष्टक श्रीमदाद्य शंकराचार्यांनी लिहिले. म्हणजे ज्ञात दस्ताऐवजाने जर पाहायचं असेल तर एवढी जुनी परंपरा आहे. आणि अजून थोडं जर मागे जायचं असेल आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ दयाचा मुख्य शेष
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला बहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. ही ज्ञानोबारायापर्यंत आलेली परंपरा आणि ज्ञानोबारायांच्या पुढे असणारे आद्य साखरे महाराज आणि ही पुढे विद्यमान असणाऱ्या साखरे महाराजांपर्यंत या परंपरेमध्ये असणारे महान धुरंधर वेदांत केसरी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर होऊन गेले. ही असणारी त्यागाची ज्ञानाची अन्नदानाची परंपरा ही एक परंपरा सांगितली. तशीच असणारी आपली खंडारकर महाराजांची परंपरा, तशीच असणारी देगलूरकर महाराजांची परंपरा ही कुठे ना कुठे मूळ स्त्रोतामध्ये आहे. सगळ्यांची आदिगुरु असणारे ते शंकर आहेत आणि ह्या असा असणारा वारकरी संप्रदाय अनादी आहे. अनादी शब्दाचा अर्थ हा कधी सुरू झाला याला उगम सांगता येत नाही निश्चित. इतका जुना असणारा फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाई असं जर तुकोबाराय म्हणतात ही असणारी जुनाट खाणी आणि असा असणारा सनातन संप्रदाय. आमचा संप्रदाय सनातन आहे यात वाद नाही. आमचा विठ्ठल सुद्धा सनातन, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. माऊली सांगतात की हा विठ्ठल असणारा सनातन आहे. काही अज्ञानी लोक हे वारकरी संप्रदाय वेगळा सनातन धर्म वेगळा म्हणतात. हे सगळे अज्ञान मुलं बोलणं आहे. गुरुच्या समोर मांडी घालून बसून जर त्यांनी ज्ञान ग्रहण केला असेल तर त्याला निश्चित कळेल की वारकरी संप्रदाय सनातन वैदिक धर्म याचा काहीही फरक नाही. यातली आचरण पद्धती याच्यामध्ये असणारी पूज्य अधिष्ठात्री देवता ही असणारी सगळी वैदिक आहे. आणि त्यामुळं या अशा संप्रदायामध्ये माऊलींचं वाङ्मय हे फार अवघड आहे, समजायला अवघड आहे. तुम्ही साधा विचार करा, शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांचा हरिपाठ आपण म्हणतो. वारकरी संप्रदायात दोनच हरिपाठ आहेत बरं का. एक माऊलींचा हरिपाठ आणि दुसरा असणारा नाथ महाराजांचा हरिपाठ. आता ते पंचरत्नी हरिपाठ षडरत्नी हरिपाठ हे नामपरक अभंग जोडून ते बनवलंय काही लोकांनी. ते हरिपाठ म्हणून ग्रंथकर्त्यांनी रचना करत असताना दोनच हरिपाठ माऊलींचा आणि नाथ महाराजांचा. नाथ महाराजांचा हरिपाठ हा समजायला सहज सोपा आहे. उदाहरण प्रत्येकामध्ये असणारा अवघड असतो, परंतु माऊलीचा हरिपाठ हे समजायला अवघड. आणि मग या माऊलींच्या अभंगाचे निरूपण तर त्याच्याहून अवघड. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथेला सार्थ करणारे अनेक महात्मे, निळोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज या सर्व संतांच्या अभंगाला सार्थ करणारे अनेक महात्मे आजवर होऊन गेले, मोठे मोठे महात्मे होऊन गेले. परंतु माऊलींचा गाथा सार्थ केला फक्त ते म्हणजे श्री गुरु दादा महाराज साखरे. कारण माऊलींचं ते असणार उदाहरण ते बोलण्याची जी पद्धत आहे ती कळण्यासाठी एक संतांचं कुठल्याही अभंगामध्ये म्हणणं काय हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल, एक तर त्यांनाच विचारा, त्यांचा बोलण्याचा भाव काय ते आपल्याला सांगतील. दुसरा अर्थ, त्यांनी ज्यांना भाव सांगितला, त्यांनी पुढं भाव सांगितला, त्यांनी पुढं सांगितला, हे असं अनवच्छिन्न परंपरेनं जे आलेलं आहे त्याच्याकडे बसून ऐकावं म्हणजे आपल्याला म्हणणं काय कळेल. अशी जर व्यवस्था नसेल तर साक्षात त्यांना शरण जाणं, त्यांनी अनुग्रह करणं आणि त्याच्याद्वारे आपण अर्थ सांगू शकतो. किंवा आपल्या ठिकाणी असणारी अधिकाराची वृद्धी होत 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 माऊली हा अभंग रचताना, हा अभंग लिहिताना, तुकोबाराय अभंग लिहिताना ज्या भावदशेमध्ये असावेत त्या भावदशा संपन्न आपलं जेव्हा अंतःकरण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्या अभंगाचा अर्थ आपल्याला कळू शकेल. आणि असं संध्याकाळी जेव्हा ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी आणि दादा महाराज साखरे हे संध्याकाळच्या वेळी जेव्हा फिरायचे तेव्हा सहज लढिवाळपणे गुरुजींनी दादा महाराजांना विनंती केली की माऊलीचा अभंगाचा गाथाचा अर्थ आजपर्यंत कोणी केला नाही, तुम्ही मला काही याच्याबद्दल सांगा. आणि तेव्हा गुरुजी मोडी भाषेत लिहायचे आणि मग मोडीमध्ये टिपण करून त्यांनी ते कच्चं लिहून घेतलं आणि मग पुन्हा दादांनी ते शुद्ध बाळबोध मराठीमध्ये करून त्याचं प्रकाशन केलं. परंतु एवढं असताना सुद्धा दादांनी त्या प्रस्तावनेमध्ये वाक्य लिहिले की माऊलींच्या अभंगाचा अर्थ हा मी जो केलाय तो बरोबरच आहे असं माझं कुठेही म्हणणं नाही. किती मोठी असणारी लीनता आहे महाराज.
विद्या विनयेन शोभते. विनय असला तरच त्याला विद्या प्राप्त झाली असे समजा. किंवा दुसरा अर्थ, विद्या नसताना विनय जर दिसत असला तरी अति नम्रता धूर्त लक्षण म्हणून सांगते, काहीतरी काटा काढते असं. परंतु संतांच्या ठिकाणची, दादांची ठिकाणची असणारी हृदयाची व्यापकता आहे. दादा म्हणाले की माऊलींच्या अभंगाचा अर्थ मी जो केलाय ना, ती असणारी एखादी वाट करून दिली आहे. हा असणारा राजमार्ग नाही, मी फक्त वाट केली ह्याच्यावर. आणि ज्या कुणी साधकांना इच्छा असेल त्यांनी त्या वाटेचा आधार घेत घेत मग त्याच्यावर मस्त अर्थ विस्तार करावा. केवढी लिहिणूक आहे मला. महापुरुष असणारे एखाद्या युगामध्ये कधीतरी होऊन जातात. अदम्य दुर्दम्य न समजण्यासारखे असणारे अभंग त्याच्यावर भाष्य लिहितात. पण मनामध्ये असणारी किती कृतज्ञता आहे आपल्या गुरुबद्दल की हे सगळं मी गुरुकार्य बुद्धीने केलंय, याच्यामध्ये माझं काही नाही. येरते उरले माझे पायीक पद. पसारदानाच्या वरची होई. माऊली ज्ञानोबा सांगतात की बाबा हे सगळं असणारं निवृत्तीनाथ महाराज माझ्या याच्यामध्ये काही नाही. तसं दादांनी या अभंगाचा पूर्ण 900 याचा अभंग लिहिला, आपलं अर्थ लिहिला. आणि त्याच्यामध्ये काही योग परत अभंग आहे. जसं माऊली हे नाथ संप्रदाय, वडिलांकडून आलेला वारकरी संप्रदाय, आणि दोन्हीचे ज्ञाते असतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. आपण त्यांना ज्ञाते होतं म्हणून आपला मूर्खपणा. हे बोलणं सुद्धा जीवेला शोभत नाही असं आहे. उपसदाची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांग देव, असे असणारे ज्ञानोबा आहेत. आणि ज्ञानोबा यांनी काही योग पर आणून दिले. जसं भगवंतानी अर्जुनाला उपदेश करत असताना 6व्या अध्यायामध्ये जे काही भगवद्गीतेचे श्लोक सांगितले त्याच्यामध्ये कुंडलिनी योगाचा कुठेही उल्लेख नाही. तर माऊलींचं हे वैभव आहे की भगवंताचं मनोगत जाणून माऊलींनी या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी योगाचा विचार घातला. की ती कुंडलिनी कशी उद्दीप्त होते, मग ती अशी आपलं षट चक्र भेदन करत करत ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, मग या अमृताचा थेंब असणारा जिभेवर पडतो. भरपूर विचार त्याच्यामध्ये सांगितलाय. पण भगवंतांनी सांगितलं नाही. त्याच्या मागचं गमक असं आहे की ज्ञानोबा राय आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात काही भेद नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि महाविष्णूचेच 8वे अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण आहे. त्यामुळं भगवान श्रीकृष्णांना जे सांगायचं होतं तेच माऊलींच्या रूपाने अवतार घेऊन ज्ञानेश्वरी रूपानं सोपं केलं. आता ते ज्ञानेश्वरी देखील प्राकृत मराठीत मध्ये असल्यामुळे ती आपल्या तुम्हाला समजेनाशी झाली, अभंगाचे अर्थ लागेनाशी झाले. आणि आमचे ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचे की आमचे दादा म्हणजे प्रति ज्ञानेश्वर महाराज. कारण की माऊलींचं संपूर्ण वाङ्मय मराठीमध्ये सार्थ पहिल्यांदा दादांनी केलं. माऊलींचं वाङ्मय पाहताना आकार फार लहान आहे. माऊलींनी फक्त 5 ग्रंथ लिहिले: ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव 65 आणि अभंग गाथा. हे 5च ग्रंथ माऊलींनी केलेत. पण गुरुवरे महाराज एका ठिकाणी असे म्हणून गेले की माऊलींचं व्यक्तित्व काय महान असेल की माऊलींनी हे जे लिहिलेले 5 ग्रंथ आहेत म्हणजे एखाद्या चालणाऱ्या माणसाच्या पायाचे 5 रजतकण उडावे ते म्हणजे हे 5 असणारे ग्रंथ आहेत. म्हणजे माऊली चालणारा माणूस केवढा असं विचार करा. हे असणार माऊलींचं हृदय असणार. आणि त्यांचा अभंग आज आपण या पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी घेतलाय. मग त्याचा अर्थ जर पाहायचा असेल तर कुठे पाहणार? दादांनी जो अर्थ केलाय तोच पाहणार. आणि त्या अनुषंगाने आपण यथावधी यथावकाश चिंतन करूया.